नाशिकच्या बागलणमध्ये आता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय। जवळपास काढणीला आलेली पिकं आता जमीनदोस्त झाली आहेत। द्राक्ष, आंबा, गहू, ज्वारी या पिकांचं इथे नुकसान झालंय। काही भागात पाऊस कमी आणि गारा जास्त असं दृश्य इथे दिसलंय। आपण थेट जाऊयात नाशिकच्या बागलण परिसरातल्या शेतीच्या बांधावर। इथे गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। तरसाळी गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रमेश भामरे यांनी। गारपीट झाली, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे। मी आता एका मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे। मी आता एका मक्याच्या शेतात आहे। आपण बघू शकता की पूर्ण मका जो आहे, जवळपास त्या शेतकऱ्यांचा 3 एकर मका होता, तो पूर्ण जमीनदोस्त झालेला काढणीला आलेला मका होता। आपण इथं बघू शकता की हा जो मका आहे हा पूर्णतः परिपूर्ण झालेला आहे आणि काढण्याच्या स्थितीत होता। 8-10 दिवसात काढायचा होता आणि अशातच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हा भुईसपाट झाला आहे। तर ते शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। किती मका होता काका? 3 एकर। काय झालं नेमकं? नेमकं संध्याकाळचा पावसाचा असा वारा आला आणि गारपीट झाली। आमच्याकडे गार एकदम जोरात आली संध्याकाळ, म्हणजे आम्ही बाहेर सुद्धा निघालो, इतकी परिस्थिती बोगस होती। किती खर्च केला होता? खर्च भरपूर झालेला आहे। तरी काय ते पिशवींचं 10-15 हजारच्या पिशव्या होत्या, बाकीच्या खाद्य सर्व जवळजवळ 50-70 हा 70 हजारच्या आसपास आलेला आहे आता काय सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय त्यांची इच्छा असेल तर देतील ते काय देतात असं आहे का? ठीक आहे, आपण बघितलं नुकसान शेतकऱ्याला भरपाईचं। ठीक आहे, आपण बघितलं की जवळपास 70,000 रुपये खर्च केला, 4 महिने कष्ट केलं आणि हे पीक उभं झालं होतं आणि हातातोंडाशी आलेला घास ऐन काढणीच्या वेळेस निसर्गाने हिरावून नेला आहे। रोशन भामरे, साम टीव्ही न्यूज, सटाणा।